अगदी जलद व अचूक बातम्यांसाठी पाहत रहा महामीडिया 24 सदैव तत्पर। नमस्कार, मी शुभांगी पाटील। महामीडिया 24 मध्ये आपलं स्वागत आहे। पाहूया आजच्या हेडलाईन्स। सुनेत्रा पवारांची राष्ट्रवादीच्या विधिमंडळ गटनेतेपदी निवड। राष्ट्रवादी नेत्यांचे मुख्यमंत्र्यांकडे पत्र। उपमुख्यमंत्री पदाच्या प्रक्रियेसाठी मुख्यमंत्र्यांकडून राज्यपालांना पत्र। सुनेत्रा पवार यांची राष्ट्रवादीच्या विधिमंडळ गटनेतेपदी एकमताने निवड, तसेच राष्ट्रवादी पक्षाचे सर्वाधिकार सुनेत्रांकडे। सुनेत्रा संध्याकाळी 5 वाजता घेतली उपमुख्यमंत्री पदाची शपथ। सुनेत्रा पवारांनी दिला खासदारकीचा राजीनामा। राज्यसभेचे सभापती CP राधाकृष्णन यांच्याकडे सोपवला राजीनामा। सुनेत्रा पवारांची गटनेतेपदी मुंबईत निवड होत असताना सुप्रिया सुळे अजित पवारांच्या मातोश्रींच्या भेटीला। काटेवाडीतल्या निवासस्थानी सुप्रिया सुळे आशाताईंकडे। दोन्ही राष्ट्रवादींच्या विलीनीकरणाची घोषणा 12 तारखेला होणार होती। शरद पवारांची माहिती तर चर्चेची जबाबदारी माझ्यावर देण्यात आली। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटलांचे विधान। 17 जानेवारीला शरद पवार अजित पवारांमध्ये बैठक। जिल्हा परिषद निवडणुकीसंदर्भात झाली होती चर्चा। शरद पवारांना विश्वासात न घेता तातडीने सुनेत्रा पवारांचा शपथविधी घेणे योग्य नाही। निर्णय किती दिवस टिकेल सांगता येत नाही। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार उत्तम जानकर यांचे विधान। मीरा भाईंदर महापालिकेत महापौर पदावरून राजकारण तापलं। भाजपकडून डिंपल मेहतांनी महापौर पदासाठी अर्ज भरल्याने मराठी एकीकरण समिती आक्रमक। 3 फेब्रुवारीला तीव्र आंदोलनाचा इशारा। बारामतीतील गोविंद बागेत शरद पवार आणि पार्थ पवारांमध्ये तब्बल 1.5 तास मंथन। सुनेत्रा पवारांच्या शपथविधीबाबत चर्चा झाल्याची माहिती। महामीडिया 24 न्यूज चॅनेलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन करायला विसरू नका।